मित्रांनो, अक्षरशः अज्ञानाकडनं प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग। आणि आज आपण अज्ञानरूपी जे काही वाईट साईड जे काय आहे ते सगळं सोडून द्यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक जो मार्ग आहे, जो खऱ्या अर्थ रंगांचा मार्ग आहे, चांगल्याचा मार्ग आहे, हा सगळा मार्ग आपण या ठिकाणी निवडायचा आहे। आणि त्या निमित्तानं सर्व पदार्थांना सर्व विद्यार्थी मित्रांचं नक्कीच दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची दीपमाळ तयार होते। असाने माणूस जोडायला लागलं तर माणसांची देखील माणुसकी तयार होते। आणि हे नातं एकनाथदादा भोईर साहेब यांच्या विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, आयोजक सन्माननीय एकनाथदादा भोईर, जरा जोरदार टाळ्या। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची खास आग्रहाची विनंती आहे। शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख रमेशजी वैती साहेबांना। प्रौढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी। अगर आपको ड्राइंग में अगर आपका ड्राइंग अच्छा निकला, आपका पेंटिंग अच्छा निकला, तो डेफिनेटली आप ये किसी का ये तो पता होना चाहिए, तो इसलिए आपको नेम स्टैंडर्ड हात वरती करा बरं, ज्याला ज्याला ऐकायला येतं माझा आवाज, लवकर लवकर लवकर, कुणाकुणाला हात लवकर थोडस लवकर लवकर दाखवा। सर्वांना नम्रतेचं निवेदन आहे, आपण एक साईडला इकडे या अशी दादांनी विनंती केली, म्हणजे समोर जे आमचे सर्व स्पर्धक बसलेले ते आपल्याला रंगमंचाकडे बघू शकतात। इतक्या सुंदर अशा गोऱ्या गोऱ्या अशा खुर्च्या या ठिकाणी काहीतरी करूनच घेऊयाचं, ते काय ऐकत नाही। अजूनही सुरू आहे व्हिडिओ कॉल, त्यामुळे खरोखर अतिशय आनंद होतोय आम्हाला हे बघताना की दस्तूरखुद्द वहिनी एकनाथ शिंदे या स्वतः इथे उपस्थित राहिल्या। वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी। सरांनी विषय समजावून सांगितलेले आहेत। ज्या क्षणाची आपण झपाटल्यागत वाट बघत होतो, हीच ती वेळ, हाच तो क्षण। त्यामुळे अगदी काही क्षण, मला माहिती आहे तुम्ही सगळे गुंग आहात छानपैकी चित्र काढण्यामध्ये, पण काही क्षण ती स्पर्धा कालांतराने थोडीफार का होईना थोडी थांबली, कदाचित आपण आजही केलं तर ती आजही वाढेल, पण त्याच्या अगोदरपासून जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आजच्या कार्यक्रमाचा औपचारिक असं निकेश गाडीगावकर, इंदिरा गांधी विद्यामंदिर ह्याच गार्डन मध्ये छोट्याशा प्रमाणात 40 विद्यार्थी घेऊन ही स्पर्धा आपण सुरू केली आणि आज जवळजवळ 7000 विद्यार्थी या स्पर्धेत आहेत। आणि साहेब गेल्या वर्षी 16वं वर्ष होतं आणि आता 17वं वर्ष या ठिकाणी आहे। आणि या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रियता म्हणजे काय असते हे दाखवून दिलेले सहकारी एकनाथ भोईर, आमच्या एकताताई भोईर आणि युवा सेनेचं हे तू थांब अर्थातच एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं पोर्ट्रेट साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तिने। आणि त्यानंतर आहे तृतीय क्रमांक साहिल एस यादव, शिव महेंद्र गुप्ता, ज्ञानोदय विद्या मंदिर। तुझं नाव त्या निमित्ताने या ठिकाणी
भव्य अशी चित्रकला स्पर्धा हा 17वा वर्ष आहे. माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे. विशेष तुम्हाला एक सांगतो, शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो. तो गेले आज 17वा वर्ष मध्ये हा पदार्पण केलेला आहे. आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची, लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे. चित्रकलेचा एक स्पर्धा म्हणून या ठिकाणी मुलं आलेली आहेत. कारण याच्यातनं एक व्यासपीठ असतं. शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम, बांधिलकी ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा, त्यांच्या अंगातला कळा गुण असतो त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे. या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं, भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे. आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे, एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी, विश्वास या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे. त्यामुळे ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती, अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं, ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे. आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे ती सगळी लहान मुलं आहेत. माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत. म्हणून याला स्पर्धा म्हणून आम्ही या ठिकाणी ती बघतोय आणि ती आज आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे लहान लहान मुलं सुद्धा पहिलीपासून तर 10वी आणि एक विद्यार्थी आहे आर्यन वाघ, शक्यतो कोणी त्यांना व्यासपीठ निर्माण करून देत नाही आणि अशा प्रकारचा हा व्यासपीठ निर्माण करून देण्याची मानसिकता ही आमच्या सर्वांमध्ये झाली. माझा मुलगा यज्ञेश भोईर, युवासेना उपाध्यक्ष ठाणे लोकसभा, हा सुद्धा या कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग घेतो. त्याचबरोबर माझ्याबरोबरचे सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माझ्या महिला शाखा संघटक, उपविभाग संघटक आणि माझ्या शिवसेना शाखेतले सर्व परिवारातील सदस्य हे या कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारे सहभाग घेतात. त्याचबरोबर या परिसरातले शाळा, जे विद्यालय आहेत, ज्ञानोदय विद्यालय विशेष करून आहे, छत्रपती शिवाजी विद्यालय आहे, छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे आणि महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 120 आहे, ठाकूर विद्यालय आहे. या सर्वच विद्यालयांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांचे शाळेचे शिक्षक, त्यांचे प्रिन्सिपल, त्यांचे परिरक्षक या ठिकाणी येतात, मुलांना व्यवस्थितपणे आणतात आणि नेण्याची सुद्धा व्यवस्था करतात. त्यांचे पालकवर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा मुलांना या ठिकाणी सोडतात. ते केवळ शिवसैनिकांच्या भरवशावर आणि या शाळेतील शिक्षकांच्या भरवशावर, त्यांची सुरक्षा हे सुद्धा आमची जबाबदारी आहे. त्यामुळे हा स्पर्धा अगदी पारदर्शक होते. या ठिकाणी जे स्पर्धेसाठी जे परीक्षक मंडळ असतं हे सुद्धा नावाजलेलं परीक्षक मंडळ या ठिकाणी आलेलं असतं. कुठल्याही प्रकारची पार्सलिटी न करता बाहेरील परीक्षक मंडळ असतं आणि ते या परीक्षक निवड करतात, त्या चित्रांची निवड करतात आणि आम्ही 5 गट या ठिकाणी असतात. त्याच्यामध्ये पहिला, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 10वी असे 5 गट या ठिकाणी वेगळे असतात. कारण मुलांची बुद्धी क्षमता जी असते ती लहान मुलांची वेगळी असते, मोठ्या मुलांची वेगळी असतात. त्यानुसार आम्ही गट पाडलेले आहेत आणि त्याला तशा प्रकारचे आम्ही विषय दिलेले आहेत आणि त्या विषयानुसार ती मुलं चित्र काढतात, रेखाटतात आणि ती चित्र चांगल्या प्रकारे त्यांचं परीक्षण करणं हे अगदी ठाणे शहरातील चांगल्यात मोठे परीक्षक जे भावसर सर वगैरे आहेत, ते दिघे साहेबांपासून या चित्रकले स्पर्धेचं परीक्षण करत असतात. ते या ठिकाणी येतात आणि त्यांच्याबरोबर अनेक जे चित्रकार आहेत ते आज मला सांगतो क्वचितच आपल्याला ते चित्रकार परीक्षा म्हणून बघायला मिळतात. ते सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजित करतो आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा सफल करण्यासाठी माझे क्लासचे काही जे इथे कोचिंग क्लास आहेत त्यांचे आमचे देशमुख सर आहेत, त्याचबरोबर पंडित सर आहेत. हे खूप आनंददायी वाटतंय की हे चित्रकला स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही चित्रकला साकारताना आम्हाला खूप आनंद वाटतो. या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहत असाल. यांच्या सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. आपले वडील एकनाथ भोईर हे राजकारणात आहेत आणि आपण देखील त्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. कसं वाटतं एकंदर हे कार्य करत असताना? खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आणि मनाला खूप शांती वाटते.
की मी त्यांच्या घरात जन्म घेतला याच्यासाठी देवाचे खूप आभार मानतो. डॉक्टर एकनाथराव शिंदे यांना बघून सगळेच जण राजकारणात येत असतात. तुमचं आणि डॉक्टर एकनाथ शिंदे यांचं कसं नाते, त्यांना गुरु मानता का, काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल? त्यांचं कार्य संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि आम्ही तर ते त्या कार्यामध्ये छोटा छोटा सहभाग घेत असतो, त्यामुळे आम्हाला एक ते कार्य बघून खूप बरं वाटतं. एक युवा सेनेचा चेहरा म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातं. युवा सेनेच्या येणाऱ्या काळात युवा सेनेचे काय, कोणत्या पद्धतीची वाटचाल रचना असणार आहे? या युवा सेनेनी त्यांचा वाढदिवस हा कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्याचं जे आवाहन केलं आहे त्याच्यावरतीच पाऊल ठेवून आम्ही या कॉमन मॅनसाठी हे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. या कॉमन मॅनच्या मनामध्ये ज्या भावना असतात की तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक शासनाची सुविधा पोहोचली पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या सगळ्यांना उद्देशून आम्ही एक कार्य चालू केलं. 17 वर्षे येणाऱ्या वर्षात कशा पद्धतीने चित्रकला स्पर्धा असेल, अनेक स्पर्धांचं कशा पद्धतीने आयोजन असणार आहे? अनेक स्पर्धांचं आयोजन इथे होतच असतं जयभवननगर शिवसेना शाखेच्या वतीने. त्याचप्रकारे हा सुद्धा कार्यक्रम शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित केला जातो आणि अजून भव्य दिव्य जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका देखील आहेत आणि असं म्हटलं जातं की युवा सेनेचे अनेक चेहरे सभागृहात दिसतील अशी चर्चा केली जाते. काय मत आपलं? नाही, इलेक्शनला सामोरं ठेवून आम्ही कुठले कार्य करत नाही. हे समाजकार्याचे आहे, जे समाजासाठी जे कार्य करावं लागतं त्यासाठी. काय ठाणेकरांना आव्हान कराल या माध्यमातून? अजून या स्पर्धेला प्रतिसाद द्या, तुम्हीही या आणि स्पर्धेचा आदरणीय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 17 वर्ष हाही प्रपंच त्यांनी सतत ठेवलेला आहे. मी अनेक स्पर्धांमध्ये जातो चित्रकलेच्या, त्या ठिकाणी पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी कधी मला बघायला मिळत नाही, पण या ठिकाणी 1ली ते 10वीपर्यंत बघायला मिळते. नक्कीच एक कौतुकाचं असं काम ते करतायत. लहान मुलांनाही ते वाव देत आहेत.